अलमट्टी धरण हे कर्नाटकमध्ये असलं तरी ते महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पावसाळ्यात अलमट्टी धरणाच्या विसर्गाच्या प्रमाणावर कोल्हापूर आणि सांगलीतल्या महापुराची तीव्रता ठरत असते। आता त्यातच कर्नाटक सरकारनं या धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसणार असून महापूर येण्याची भीती आता वर्तवली जाते। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका। अलमट्टी धरणाबाबत कर्नाटकचा अडेल तट्टूपणा। अलमट्टीबाबत महाराष्ट्र सरकारची भूमिका गुलदस्त्यातच। अवाढव्य विस्तीर्ण असं हे अलमट्टी धरण। याच अलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतलाय। मात्र ही उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसू शकतो। म्हणूनच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध होऊ लागलाय। विशेष म्हणजे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। एकीकडे कर्नाटक सरकारनं केंद्राकडे भूमिका मांडताना जलतज्ञ आणि वकिलांची फौज उभी केली आहे, तर महाराष्ट्र सरकारनं देखील जलतज्ञ आणि वकिलांची फौज उभी करेल असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे। राज्य शासनाच्या वतीनं त्याच्याबद्दल तीव्र विरोध जो महाराष्ट्र शासनाचा आहे, हे याच्याबद्दल सुद्धा जसं त्यांच्या बाजूनं फौज उभी केली जाईल, आमची सुद्धा जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातल्या, आमच्या 2 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या या पुराचा अलमट्टीचा जो काही परिणाम होतोय त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहोत। ज्यावेळेला अलमट्टीची उंची वाढवण्याचा त्यांना आपल्या WRI ने परवानगी दिली, त्याच वेळेला आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणल्यानंतर त्यावेळेस स्थगित दिलेली आहे। तेव्हा स्थगिती अजून उठलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे। अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारनं भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे। त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील केली गेली। आंध्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना नफा किंवा तोटा झाला तरी चालेल, मात्र धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवणार असल्याचं कर्नाटकनं म्हटलंय। त्याचा फटका आंध्र आणि तेलंगणासोबत महाराष्ट्राला देखील बसणार आहे। सध्या कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची 524 मीटर करण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका संदिग्ध आहे असे आम्हाला वाटते। एका बाजूला कर्नाटक सरकार धरणाच्या उंचीबाबत आग्रही भूमिका घेत असताना महाराष्ट्र शासन कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। अलमट्टीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत असून धरणाची उंची वाढल्यास अनेक पटीनं धोका वाढणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेला महत्त्व असताना शासन भूमिका का जाहीर करत नाही असा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।